शुभ सकाळ। आज आपण जाणून घेऊयात भगवान शिव यांना कसा मिळाला तिसरा डोळा। तर महादेवाला जगाचा पालनहार म्हटले जाते। भोलेनाथाची आराधना करणाऱ्याला भगवान शिव आशीर्वाद देतो। महादेव दयाळू आहे। भोलेनाथांचं आणखी एक रूप आहे, तो म्हणजे रौद्र रूप। भगवान रौद्र रूपात आल्यास तिसरा डोळा सुरू होता। परंतु तुम्हाला तिसऱ्या डोळ्याचे रहस्य माहित आहे का? भोलेनाथाच्या तिसऱ्या डोळ्याचे रहस्य जाणून घेऊया। सृष्टीवर संकट येतात तेव्हा अत्याचार वाढतो, विनाश होतो, तेव्हा भोलेनाथाचा तिसरा डोळा सुरू होतो। यावेळी भोलेनाथ रौद्र रूपात येतो, यामुळे महादेव त्रिनेत्रधारी किंवा त्रिलोचन म्हणून ओळखला जातो। तिसऱ्या डोळ्याने महादेव सर्व काही पाहू शकतात असं म्हटलं जातं। महादेवाच्या तिन्ही डोळ्यांमध्ये भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ सामावला आहे। हे तीन डोळे स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि पाताळलोक दर्शवतात। महादेव तिसऱ्या डोळ्याचा संकेत देतात। महादेव तिसरा डोळा सुरू करतात तेव्हा नव्या युगाची सुरुवात होते। जाणून घेऊया तिसरा डोळा कसा मिळाला आणि केव्हा सुरू केला। भगवान शिव हिमालय पर्वतावर एका सभेत आयोजन करत होते, तेव्हा पार्वती माता तिथं पोहोचल्या। महादेव यांनी तिसऱ्या डोळ्यावर हात ठेवला। असं करताच जग अंधारात बुडाले। सूर्याची किरण संपली, हाहाकार माजला, जीव इकडे तिकडे पळू लागले, जग विनाशाकडे जात होते। भोलेनाथ यांच्या लालाटावर ज्योतिपुंज प्रकट झाले। ज्योतिपुंज खुलताच पृथ्वी जैसे थे झाली। माता पार्वतीने विचारले, तेव्हा तिसरा डोळा सुरू झाल्यास पृथ्वीचा विनाश अटक असल्याचं महादेव यांनी पार्वतीला सांगितले।